प्रियानो, पहिला पाऊस, पहिलं प्रेम देवाबरोबरच म्हणतोय मी. प्रेज द लॉर्ड. पहिलं प्रेम येशू बरोबरचं. पहिला पाऊस खूप चांगला असतो, यासाठी की रंकी पाळक साहेब, पहिला पाऊस येतो ना, तापलेल्या जमिनीला सुगंध येतो. हा सुगंध किती लोकांना आवडतो? प्रेज द लॉर्ड. आणि त्यातल्या त्यात गारा जर वरून पडल्या साहेब, वा. पूर्वी आम्ही लहानपणी वाट्या घेऊन गारा वेचायला जायचो. नाही आम्हाला जुन्या काळातला मांडणा मिळाला, पण गारा वेचण्याची संधी प्रभूने दिली. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मातीला जसा सुगंध येतो, कारण माती वर्षभर पावसाची वाट पाहते. ती तापलेली असते सूर्याच्या किरणाने. आणि अशी माती जेव्हा तापली जाते, तेव्हा तापलेल्या मातीची अवस्था आकाशातला परमेश्वर जो पर्जन्यवृष्टी करतो त्याला ठाऊक असते. माझी भूमी तापलेली आहे आणि माझ्या भूमी तापलेल्या भूमीला मला आता शांत करायचं आहे. म्हणून जो स्वर्गीचा देव परमेश्वर आहे, तो स्वर्गातून पर्जन्यवृष्टी करतो. आणि जेव्हा देव पाऊस पडतो, तेव्हा या भूतलावर असणारे मानव, आम्हाला तो मातीचा सुगंध खूप आवडतो. खरं तर साहेब, मातीचा सुगंध माणसाला आवडतो, पण गरोदर बाईला गरोदर राहिल्यानंतर मातीच खायला आवडते. आता लोक माती खात नाहीत, शाणी झालेले आहेत, बरोबर आहे ना? पण वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आपण म्हणतो की गरोदर बाईला माती खावी वाटते आणि बाळ जन्माला आल्यानंतर बाळ पण माती खातं. आज इथं वैद्यकीय क्षेत्रातले अनेक जण आहेत. आम्हाला आता समजलेलं आहे, कारण बाळ आणि माता का ती माती खाते. डोहाळे लागलेले नसतात. अंधश्रद्धा आणि अज्ञानातून बाहेर येऊया. तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालेलं असतं. किती जण माझ्याशी सहमत आहेत? आणि जेव्हा माता एका बाळाला जन्म देत असते, काळजीपूर्वक ऐका, मोबाईल बंद करा, इकडे लक्ष द्या. जेव्हा एक माता एका बाळाला वाढवत असते आणि तिच्या शरीरातलं सगळं बऱ्यापैकी ती बाळाला ती देत असते, आणि कॅल्शियम साहेब जेव्हा कमी होतं तेव्हा ती कॅल्शियम शोधत असते, आणि म्हणून तिला माती खाण्याची आपोआप इच्छा होते. आणि म्हणून वैद्यक शास्त्राप्रमाणे डॉक्टर तिची गरज ओळखून तिला कॅल्शियम देतो. आता आमच्याकडे माती खायची आम्हाला वेळ नाही आहे. आता आम्हाला माती खायची वेळ नाही आहे, कारण ज्या परमेश्वराने आम्हाला मातीतून बनवलं, त्या परमेश्वराचं वचन हे अधिक मोठं कॅल्शियम आम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बहीण भावानं, आपलं नातं मातीशी आहे, परंतु ज्या मातीमध्ये परमेश्वर पाऊस पडतो, जो परमेश्वर या मातीतून आम्हाला अन्नधान्य देतो, तो परमेश्वर ज्याने तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं शास्त्र सांगतं, परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मानव निर्माण केला. तो मातीचा मनुष्य देवाने घडीला, तो मातीचा पुतळा होता, हलत नव्हता, बोलत नव्हता. परमेश्वरने ओळखलं, याला श्वास देणं गरजेचं आहे. माझ्या बहीण भावानो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये जो श्वास आहे, ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या आईनं गर्भधारणा केली, त्या दिवशी तिनं आम्हाला वागवलं 9 महिने. तिनं आमची काळजी घेतली. शेकअप असेल, उपचार असतील, तिनं केले. बाळ माझं हलतंय का पाहिलं. बाळाला माहित नसतं या गर्भामध्ये मी आहे, किंवा हा जो पृथ्वी एक गर्भ आहे, या पृथ्वीच्या गर्भामध्ये मला यायचं आहे. बाळाला माहित नसतं, परंतु त्या आईला माहित असतं. ज्या बाळाला मी वाढवत आहे, जे बाळ परमेश्वराने मला धन आणि देणगी दिलेलं आहे, त्याला मला या भूतलावरती जन्माला घालायचं आहे. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, आज बाहेरचं वातावरण तापलेलं आहे. मी संदेश द्यावा म्हणून मी उतावळा नाही झालेलो, परंतु मी परमेश्वराचा सेवक. आज
या महाराष्ट्रातलं वातावरण पाहताना मी प्रभूला म्हणतो, प्रभू तुझे लोक अस्वस्थ आहेत, भयभीत आहेत, तरुण लेकरं अस्वस्थ भयभीत आहेत. आम्ही स्वर्गीच्या देवाला नमन आणि स्तवन करणारे लोक, आम्ही देवाला आमच्या हृदयात बाळगणारे लोक, आम्ही परमेश्वर पाहताना परमेश्वर आत्मा आहे असं सत्य समजून आम्ही परमेश्वराच्या आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे लोक, काय आमचा चूक झालेली काय आमची. या सैतान प्रियानो तापलेला आहे, सैतान आज खवळलेला आहे. परंतु आज मी देवाचा सेवक, तुमचा बंधू, मी तुम्हाला सांगू इच्छितो, वातावरण किती तापू द्या, थंड करणारा परमेश्वर आहे, थंड करणारा परमेश्वर आहे. जितकं जास्त तापलं जातं तितकं जास्त परमेश्वर पर्जन्यवृष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदर वारा पाठवतो, वादळ पाठवतो आणि सगळ्या कचरा पहिल्यांदा काढून टाकतो. प्रेज द लॉर्ड. रबा शाखारा बखाला रे अंदाला रबा. माझ्या बहीण भावानो, आज उजवी डावीकडे मागं पुढं बघितलं तर आम्हाला वाटतं परमेश्वरा हे प्रसंग का निर्माण होत आहे. आम्ही तर म्हणतो परमेश्वरा भारत माझा देश आहे, माझे सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मला शिकवलं शेजारावर प्रीती करायला, गरीबावर प्रीती करायला, अनाथ पोरक्या विधवांची दाद घ्यायला. येशू म्हणतो शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. प्रभू तू आम्हाला शांती दिलीस. प्रिय जनानो, बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तानं आपली शांती आम्हाला दिली. आणि त्यामुळं तुम्ही मी अस्वस्थ भयभीत झालेलो काही वर्षापूर्वी त्या येशूच्या शांतीनं आमचं जीवन आता कुठेतरी शांत झालेलं आहे. परंतु सैतान आम्हाला अशांत करत आहे. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर आम्ही विश्वासणारे, देवाच्या वचनानं भरलेले, परमेश्वराने आम्हाला शांत केलेलं आहे, शांती दिलेलं आहे, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला फलद्रूप केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे, तर प्रियानो कोण आम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करेल. पाऊल म्हणतो छळ, उपासमार, नग्नता, संकटे नाही नाही, देवाच्या प्रीतीपासून मला कोणी विभक्त करणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सहमत आहात काय? प्रिय माझ्या बहीण भावानो, ज्या येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रीती करत आहात, ज्या येशू ख्रिस्ताचा तुम्ही आनंदाने अनुभव घेतलेला आहात, ज्या येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला आनंद, आरोग्य, तारण जीवन दिलं, त्याच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त करणार नाही. मात्र एक गोष्ट घडत आहे पवित्र शास्त्रामध्ये, इपिस्कराच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 6 अध्याय आणि 10 आणि 11 पाऊल इपीच्या मंडळीला म्हणतो, आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आज मी देवाचा सेवक फार थोड्या वेळात तुम्हाला सांगू इच्छितो. मी म्हणालो माती तापलेली असते, पण परमेश्वर त्या तापलेल्या मातीला देखील पाऊस पाठवून थंड करतो. परमेश्वर गारांचा वर्षाव करतो. प्रियानो, आज तो परमेश्वर ज्याने इस्रायल लोकांना आकाशातून मान्ना दिला जुन्या करारामध्ये, परंतु नव्या करारामध्ये त्या परमेश्वरानं फक्त मान्ना नाही तर आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, पहा मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. प्रिय येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला कायमची भाकर लाभलेली आहे आणि आमच्या तोंडची भाकर कोणी काढून घेणार नाही. परंतु प्रियानो, ज्या येशू ख्रिस्तानं आम्हाला जी भाकर दिलेली आहे, म्हणजे आपलं शरीर दिलेलं आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे, आणि हे देवाच्या सेवकाने घेतलं. शाऊल ख्रिस्ती विश्वासाऱ्यांचा छळ करणारा होता, पण त्यानं देखील आकाशातून प्रकाश पाहिला, त्यानं देखील आकाशातून वाणी ऐकली. ती वाणी म्हणते, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस? हे प्रभू तू कोण आहेस? ज्यांचा तू छळ करतोस तो मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. शाऊल पालता पडला, आंधळा झाला. आयुष्यातला त्याचा पहिला प्रसंग होता. तो सगळ्यांना पालता पडत होता, पण एक वेळ अशी आली की देवानं स्वर्गातून येशूच्या शब्दानं तो पालता पडला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आम्हाला कोणाला पालता पडायची गरज नाही. परमेश्वर आपलं वचन पाठवून, परमेश्वर आपला प्रकाश पाठवून, परमेश्वर आपला पवित्र आत्मा पाठवून जे तुम्हाला आणि मला छळतात ना,
तेच पालते पडतात. प्रेज द लॉर्ड. ती माणसं नाही आहेत. मी कुठल्या मनुष्याविषयी म्हणत नाही. पाऊल लिपीच्या मंडळीला म्हणतो, हा शाऊलाचा पाऊल झाला आणि छळणारा सेवा करणारा बनला. त्याला येशूचं दर्शन झालं, दृष्टांत झाला, आणि तो काय म्हणतो मंडळीला, आता इतकेच सांगणे आहे की. आणि आजही मी देवाचा सेवक, इचलकरंजी शहरातील हातकंडे तालुका आणि शिरोळ तालुक्यातील माझ्या देवाच्या सेवकांनो, तुम्ही केलेली सेवा फार मोलाची आहे. माझ्या देवाच्या सेवकांनी, अनेक बहीण भावांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थना फार मोलाच्या आहेत. आणि म्हणून आज प्रत्येक मंडळीला प्रभू म्हणत आहे, आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आपण पहिल्यांदा प्रभूमध्ये असणं फार महत्वाचं आहे. आम्ही मंडळीत आहोत, पण प्रभूमध्ये आहोत काय? मंडळीत असणं यापेक्षा प्रभूत असणं फार महत्वाचं आहे. प्रभूत असणं म्हणजे वेळेत चर्चला जाऊन प्रभूचं स्वतःचं प्रभूला अर्पण करणं, भक्ती करणं, प्रभोजनात भाग घेणं, गरीब अनाथ पोरक्या विधवांची दाद घेणं, देवाच्या सेवकाला मंडळीच्या कामामध्ये मदत करणं म्हणजे प्रभूमध्ये असणं. आपण म्हणतो मी प्रभूत आहे. बाबा तू प्रभूत आहेस, पण प्रभू तुझ्यात आहे काय? माझ्या प्रियानो, मी तुमचे दोष काढत नाही, पण आज हे जग आमचे दोष काढण्यासाठी संतापलेलं आहे. आज जर प्रभू तुमच्यामध्ये असेल तर योहानाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, मुलांनो तुम्ही त्याचवर जय मिळवलेला आहे. विश्वासाला बहीण भावानो, तुम्ही त्याचवर म्हणजे सैतानावर जय मिळवलेला आहे. कारण जो जगात आहे तो गर्जणाऱ्या सिंहासारखा जो आहे ना, तो भीती दाखवतो ना आपल्याच लोकांद्वारे. बायबल सांगतं, मुलांनो मी तुमचा बंधू, देवाचा सेवक या नात्यानं आत्म्याच्या प्रेरणेने सांगू इच्छितो, आज परमेश्वर म्हणत आहे युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. आणि दावीद राजा म्हणतो, जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करणार? प्रेज द लॉर्ड. पण आज ज्या मंडळीत, ज्या सेवकांबरोबर तुम्ही सेवा करत आहात, पहिली गोष्ट करा, प्रभूमध्ये आणि त्याच्या पराक्रमाच्या हाताखाली सबळ व्हा. आणि त्यासाठी पहिली गोष्ट काय महत्वाची आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे 11 वचन, सैतानाच्या कुयुक्त्यांपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. सैतान काय आखतो? कुयुक्ती आणि डावपेच. तुमच्या पवित्र शास्त्रात घरी गेले वाचा. माझ्या प्रियानो, सैतान हा डावपेच आखतो, कुयुक्ती ऐकतो, आणि तो उत्पत्तीपासून आखतच आलेला आहे. आणि म्हणून त्यानं पहिल्या परमेश्वराच्या कुटुंबावर डावपेच आखला, कुयुक्त्या आखली, आणि त्या पहिल्या कुटुंबाला फल काढण्यास भाग पाडले, आणि पहिल्या मनुष्याचं पतन झालं. माझ्या प्रियानं, त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की कायनानं हबेलाचा घात केला. माझ्या प्रियानं, आज मी इथं 5 मिनिटं थांबणार आहे, परंतु आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, घाबरू नका. जर परमेश्वराच्या पक्षाचा आहे तर मनुष्य जो विनाकारण त्रास देतो किंवा दोष देतो, अशा मनुष्याला तुम्ही दोष देऊ नका. ते आपले शत्रू नाहीत. बायबल सांगतं, आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर सत्ता, अधिकार व अंधकर्म, जगाचे अधिपती व आकाशातला दुरात्मा समूह याच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून लक्षात घ्या, आपलं युद्ध कुणाबरोबर आहे? आपलं युद्ध कुठल्या जाती धर्माबरोबर नाही, शेजा पाजारांबरोबर नाही, कुठल्या राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीबरोबर नाही. ही मंडळांनी लक्ष घ्यायला पाहिजे. बायबल सांगतं, आपलं युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार व अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला दुरात्मा या बरोबर आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो, याच तर तुम्ही वाईट दिवशी विरोध करायला, सर्व काही केल्यावर टिकून राहायला समर्थ असावे, म्हणून ख्रिस्ताची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. आज हा अध्याय आम्हाला ठाऊक आहे, परंतु पुन्हा एक वेळा देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्यानं मला तुम्हाला एक उजळणी देण्यास सांगत आहे की ख्रिस्ती लोकांची शस्त्र सामग्री काय आहे. आमच्याकडे कुठल्या प्रकारचं हत्यार नाहीये. प्रार्थना हे आमचं हत्यार आहे, उपासना हे आमचं हत्यार आहे, प्रीती हे आमचं हत्यार आहे, क्षमा करणं हे आमचं हत्यार आहे. आणि प्रियानो, आता पुन्हा एक वेळा मला परमेश्वर या बाबतीमध्ये सतर्क करत आहे. म्हणून पावलाने इफिसकरच्या मंडळीला सांगितलेलं आहे, ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री काय आहे, तर पहिली गोष्ट सत्याचा कमरबंद, दुसरी नीतिमत्वाचं उरस्थान,
तारणाचं शिरस्त्राण, शांतीच्या सुवार्तेच्या पादुका, विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार आणि त्या दुष्टांचे सगळे बाण जळवता येईल यासाठी काय करा? विश्वासाची ढाल घ्या, पण प्रार्थनाने विनंती करत जागृता. आज या ठिकाणी नाट्यगृहात जमा असलेल्या माझ्या प्रत्येक बहीण भावाला मी देवाचा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने सांगू इच्छितो, ही एक गोष्ट विसरू नका की आमचं युद्ध मनुष्याबरोबर नाही आहे, मात्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आम्ही प्रभूमध्ये असणं, आम्ही प्रभूच्या अधीन राहून त्यानं दिलेलं जे सामर्थ्य आहे, प्रार्थनेचं सामर्थ्य. पहा ना, केरळवरून आलेली ही टीम मराठी समजत नाही, कळत नाही, पण मराठी भाषेमध्ये आराधना करते. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला जन्मल्यापासून क ख ग आई अ 12 खडी शिकवून पण जरा काहीतरी बोल म्हटलं, स्तुती कर, नाही मला येत, मला काही येत नाही. माझ्या बहीण भावानो, प्रभूचे येणं जवळ आलेलं आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये एक लक्षात ठेवा की प्रभूमध्ये राहा आणि त्याच्या शक्तीमध्ये, म्हणजे त्याच्या वचनात, प्रार्थनेत, भक्तीमध्ये समर्थ राहा. आणि ही जी ख्रिस्ती शस्त्र सामुग्री आहे, सत्याचा कमरबंद, नीतिमत्वाचं उरस्त्राण, शांतीच्या सुवार्तेच्या पादुका, विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार आणि तारणाचं शिरस्त्राण हरवू नका. जसा एक सैनिक देशाच्या सीमेवर राहून त्याचा पेहराव घालून तो सैनिक देशाचं संरक्षण करत असतो, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेली ही ख्रिस्ती शस्त्र सामुग्री आहे. योहानाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, योहानाच्या पत्रात तो म्हणतो, माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकल्याने मला जसा आनंद होतो तसा कशानेही दुसऱ्या होत नाही. माझ्या प्रियानो, आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, हे बंधू, तू परकीय बंधूजनांसाठी जे काही करतोस ते तुझे करणे हिताचे आहे. आज विश्वासणाऱ्या बहीण भावानी, पालक लोकांनी सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे. फक्त आमची पालकीय सेवा ही आध्यात्मिक नाही, तर आम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत. तरुणांना शिक्षण देतो, विधवांची काळजी घेतो मंडळीमध्ये, गरीब अनाथ पोरख्यांना मदत करतो. ही सेवा आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ख्रिस्ती मनुष्याला सेवा आहे आणि सगळे करत आहेत. आणि प्रियानो, हे सत्य आहे, हे सत्य आम्हाला धरून राहायचं आहे. सत्य काय आहे? बायबल सांगतं एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे, हेच सत्य आहे. आणि जेव्हा हे सत्य बायबल सांगतं योहान 8:32, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. माझ्या प्रियानो, शत्रू सैतान त्याचे डावपेच, कुयुक्त्यापुढे टिकावयास समर्थ व्हा. शल्मोन राजा देखील नीतिसूत्राच्या 6व्या अध्यायामध्ये 6 ते 18 मध्ये त्याचा प्रामुख्याने विचार करून सांगतो की कोणत्या प्रकारची ती शस्त्र आहेत. तो म्हणतो, नीतिसूत्राचं पुस्तक आणि 6वा अध्याय आणि 10 ते 18 ही वचन वाचू आणि मी लगेच प्रार्थना करेन. का तो सैतान डावपेच आणि कुयुक्त्या आखत आहे? कुठल्या प्रकारचे आहेत? तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि 16 ते 18 मध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी आणि भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य होत. आपल्याला हे सैतानाचे गुण आहेत आणि ह्या परमेश्वराला गोष्टी आवडत नाही आहेत. आणि ह्याच गोष्टी आज आम्हाला बाहेर पाहायला मिळतं. उन्मत्त दृष्टी, इंग्लिश बायबलमध्ये साहेब त्याला प्राईड म्हटलेला आहे, गर्व. मराठीत आपली म्हण माहित आहे आपल्याला, गर्वाचं घर खाली. आणि हाच गुण त्या देवदूतामध्ये गेला. मी का देवाची भक्ती करू? मी देवासमान होईल, मी उच्च स्तरावर करेन, हे त्याच्या मुखातून शब्द आले. पण बायबल सांगतं त्याला टाकलं गेलं, त्याचं पतन झालं. उन्मत्त दृष्टी. माझ्या बहीण भावानो, सौंदर्याचा गर्व, श्रीमंतीचा गर्व, ज्ञानाचा गर्व, कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्व माणसाला खाली खेचतो. इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. उन्मत्त दृष्टी. आणि पहिल्या देवदूताला हा गर्व झाला. तो देवानं त्याला दर्शन देण्यासाठी, स्तुती करण्यासाठी देवा पण त्याला शृंगारलेला होता रत्नानं, पण समाधान नव्हता म्हणून तो पडला. आणि जो पडला ना, त्यानं त्या बागेमध्ये त्या बाईला लबाडी केली. दुसरा गुण त्याचा, लबाड बोलणारी जीवा. तोच आहे जो पतन पावला, तो लबाड बोलला. कुठलंच खाऊ नको काय. आज अनेक लोक लबाडीनं तुम्हाला बोलावतील, चुकीचं काय तर म्हणतील. सावध राहा. आपल्याला परमेश्वर लबाडीतून बाहेर काढलेला आहे, पण सैतानाची लबाडी गँग थांबलेली नाही. लबाड बोलणाऱ्या जीवापासून त्यानं लबाडी केली, पहिल्या कुटुंबाचं पतन झालं. आणि निर्दोष रक्त पाडणारे हात. तिथून आम्ही उत्पत्तीपासून पुढे बघतो
त्याचं काम थांबलेलं नाही. त्यानं काईनानं आणि आबेलानं दोघांनी अर्पण दिलं, पण परमेश्वरानं हाबेलाचा स्वभाव, त्याचं नीतिमत्व स्वीकारलं. माझ्या प्रियानो, आज तुम्हाला आणि मला परमेश्वरानं हाबेलासारखं अर्पण देण्यासाठी निवडलंय. हे सैतानाला आवडत नाही. आज जगाची अर्पण देव स्वीकारत नाहीत, कारण त्यांचं नीतिमत्व नाहीये. परंतु आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वराचं देत जे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्वतःचं जीवन अर्पण केलेलं आहे. अनेक गोष्टींचा त्याग केलेले आपण लोक आहोत आणि परमेश्वरला आम्ही काय करत आहोत? आम्ही आपल्या मुखाचा धूप, स्तुती, स्तवन परिवारासहित येत आहोत. आणि हे हाबेलाचं अर्पण म्हणजे आम्ही परिवारासहित परमेश्वराची भक्ती करतोय. म्हणून तो काईन खवळलेला आहे. तरी परमेश्वर सांगितलं, काईना का संतापलास? प्रियानो, सैतान हा रागिष्ट आहे, तो संतापलेला आहे. मी एवढं सांगून थांबतोय की काईन संतापला आणि त्या काईनानं चूक केली आणि हाबेलाचा घात केला. दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वराने धावणारा पाय नव्या काळात आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हेच झालं. त्याच्या शिष्याने देखील त्याच्याशी लबाड केली. आणि म्हणून आज देवाचा सेवक मी तुम्हाला एवढं सांगून थांबतोय की पाऊलानं, ज्या शाऊलाचा पाऊल झाला, त्यानं अनुभवला की येशू धर्माचा नाही तर येशू जीवनाचा देव आहे. येशू ख्रिस्त देवाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे. म्हणून निंदा करणारा, छळणारा सेवा करणारा बनला. आणि त्यानं, पाऊलानं कितीतरी छान पुस्तकं पवित्र शास्त्रात आत्म्याच्या प्रेम लिहिलेले आहेत. माझ्या प्रियानो, त्यातलं पाऊल जे इपिस्कराच्या मंडळीला दिलेली शस्त्र सामुग्री आहे, आज या शेवटच्या काळामध्ये, आज या तापलेल्या वातावरणामध्ये मी एवढंच सांगून थांबतो की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं घाबरण्याची गरज नाही. परंतु ही जी शस्त्र सामुग्री आहेत, आमच्याकडं काठी, कुऱ्हाड, बाकीचं काही आम्ही ठेवत नाही. आपण अगोदर वापरत होतो, सोडून दिलं. आपले पूर्वज पण वापरत होते, सोडून दिले आपण सगळं. आपण आपली शस्त्र काय आहेत पुन्हा एक वेळा सांगतो, तुम्हाला ठाऊक आहे. आणि आज परमेश्वर मला हे तुम्हाला सांगण्यासाठी उभा केलेला आहे की पाऊलानं जे ओळखलं ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री काय आहे. त्याने सांगितलं, सत्याचा कमरबंद, नीतिमत्वाचं वरस्त्राण, शांतीच्या सुवार्तेच्या पादुका, तारणाचं शिरस्त्राण आणि विश्वासाची ढाल आणि आत्म्याची तलवार. बहीण भावानो, ज्या मंडळीत आहात प्रभूमध्ये राहा. प्रभूच्या पराक्रमाच्या सत्य आधिपत्याखाली वाढा. देवाच्या सेवकाला सुवार्ता कार्यात मदत करा. विश्वासाने राहा. तुम्ही ख्रिस्ती सैनिक आहात हे विसरू नका. पाऊल तिमोथेला म्हणतो, तू ख्रिस्त येशूचा सैनिक आहेस, सुयुद्ध कर. यासाठी की प्रियानो, आमचं युद्ध आजकाल तापलेल्या लोकांबरोबर नाहीये, ते आपलेच आहेत. कारण आपल्याला माहित आहे, या भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कुणाबरोबर संघर्ष करा? माणसाबरोबर नाही. येशूनं पण तेच सांगितलं, मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं तसं नाही. यासाठी की तुम्ही सर्वांबरोबर शांतीने राहा. ज्या घरात जाल तिथे शांती जाहीर करा. कारण येशू ख्रिस्ताने हेच सांगितलं, शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. होय प्रियानो, आज हा संदेश तुम्हापर्यंत देवबापानं पोहोचवलेला आहे. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री हीच आहे प्रियानो. आणि का हे आपण धारण करायला पाहिजे? यासाठी की शलोमोन राजानं सांगितलेलं होतं की सैतानाचे जे गुण आहेत, तो गर्व आहे, त्याला उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारे जीवा, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड, साक्षी, भावभावात वैमनस्य करणं, हे त्याचे गुण आहेत. आणि आज पुन्हा एक बार तो सैतान एकमेकांमध्ये अशा गोष्टी करत आहेत, समाजामध्ये, राज्यामध्ये. आज खरंच मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने आत्मिक वचन तुम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. प्रियानो, मी कुठं कमी जास्त झालो असेल क्षमा करा. परंतु देव तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो. त्याची इच्छा आहे की आमची सामुग्री ही ख्रिस्ती आत्मिक असावी आणि जो सैतान तापलेला आहे त्याची दुर्गुण आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. 2 मिनिटासाठी प्रार्थना करतो. देवाच्या गीतांकडे आपण साहेबांना मी माईक देत आहे. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, धन्यवाद देतो. तुझा मोलाचा अद्भुत संदेश तुझ्या शास्त्रातून प्रभू बोध करण्यास मज सेवकाला तू सहाय्य केलंस. राजा येशू, आमचा हा देश, भारत देश, हे लोकशाही राज्य, परमेश्वर दे बापा, या देशाला लाभलेलं संविधान, यांचा आम्ही आदर करीतो. प्रभू येशू, तू स्वतः मला हे शिकवलेलं आहेस की एकमेकावर प्रीती करा. जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी एकमेकावर प्रीती करा. प्रभू येशू, तू आम्हाला हे शिकवलेलं आहेस की सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हो दया प्रभू येशू, आज इथं आलेले हे भक्तगण, विश्वासणारे बहीण भाऊ प्रभू आपल्या देशावरही प्रेम करत आहेत आणि येशू तुझ्यावर प्रेम करत आहेत. प्रभू येशू, एकमेकावर प्रीती करत आहेत, शेजाऱ्यावर प्रीती करत आहेत.
कारण प्रभू या देशामध्ये समता बंधुता तू आम्हाला दिलेली आहेस. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, हा भारत देश सुरक्षित असू दे, प्रत्येक राज्य सुरक्षित असू दे, हा महाराष्ट्र राज्य सुरक्षित ठेव प्रभू. एकमेकांमधला वैर कलह संकट एकमेकांचे अपशब्द येशू नाझरीच्या नावामध्ये रद्द होऊ देत. आणि प्रभू येशू तुझी शांती जी आम्हाला तू दिलेली आहेस, आज येशू तुझी शांती या इचलकरंजी शहरामध्ये आम्ही जाहीर करत आहोत. प्रभू येशू तुझी शांती या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाहीर करत आहोत. जे अस्वस्थ आहेत भयभीत आहेत त्यांना हिंमत दे प्रभू. तुझ्या वचनात तुझ्या प्रभू तुझ्यामध्ये राहण्यासाठी आणि ख्रिस्ती जीवनाची जी शस्त्र सामुग्री आहे प्रभू येशू धारण करण्यास त्यांचं सहाय्य कर. इथं आलेल्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल स्तुती करतो. पास्टर बीजी जॉन त्यांची टीम आणि सर्वांबद्दल उपकार मानितो. आमदार साहेब आमदार राजीवजी आवळे साहेब, अब्राहम आवळे साहेब या सर्वांबद्दल उपकार मानतो. तुझ्या सेवकांबद्दल धन्यवाद देतो. जिथं जिथं या सेवा चालू आहेत बाप्पा येशू त्यांचं संरक्षण कर दे बाप्पा आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. धन्यवाद. थँक्यू.